विधानसभेमध्ये आजही दिशा सालियन प्रकरणाचा मुद्दा गाजला। धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला, तसा आदित्य ठाकरे राजीनामा देणार का असा सवाल सत्ताधाऱ्यांनी उपस्थित केलाय। तर राजीनाम्याची मागणी योग्य, मात्र राजीनामा घेण्याचा अधिकार पक्षाकडे असल्याचं मंत्री शंभूराज देसाई यांनी उत्तर दिलंय। दिशा सालियनचे वडील सतीश सालियन व दिशाची आई या दोघांनी काल पोलीस आयुक्तांची भेट घेऊन दिशा सालियनच्या खुनामध्ये विधानसभा सदस्य आदित्य ठाकरे यांचा थेट सहभाग असल्याची तक्रार दिली व आरोप केला। अध्यक्ष महोदय, संतोष देशमुखांच्या हत्येनंतर त्यांच्या हत्येमध्ये मंत्री धनंजय मुंडे यांचा हात असल्याचा संशय व्यक्त केला गेला। त्यावरून धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला। दिशाच्या हत्ये प्रकरणात तर तिच्या वडिलांनी आदित्य ठाकरेंचा थेट सहभाग असल्याचा दावा या ठिकाणी अध्यक्ष महोदय केला। पण नैतिकता म्हणून ते त्या ठिकाणी आपला राजीनामा देणार का किंवा आपण त्याच्यावर कारवाई करणार का, हा माझा पॉइंट ऑफ व्ह्यू प्रश्न अध्यक्ष। सन्मान्य सदस्यांनी याच्या बाबतीतली सरकारची भूमिका ही या ठिकाणी सांगितली की त्या ठिकाणी सरकार काय करणार आहे। आपल्या भावनांची मी सहमत आहे की सभागृहानं तीव्र भावना व्यक्त केल्या की सन्मान्य सदस्यांनी राजीनामा दिला पाहिजे, त्यांचा राजीनामा घ्या। आता तो ज्याचा त्याच्या पक्षाचा प्रश्न आहे, सरकार म्हणून आम्ही काही त्या बाबतीतलं भाष्य करणार नाही। त्या नैतिकतेचा आधार घेऊन ज्यांना द्यायचा असेल ते राजीनामा देतील। स्वच्छ निघाले बाहेर चौकशीतनं तर पुन्हा येतील। जी SIT या प्रकरणाची चौकशी करते आहे किंवा माननीय न्यायालयाने जर सरकारला विचारलं तर ज्या बाबी त्यांच्या परिवारानं, परिवार म्हणण्यापेक्षा थेट वडिलांनी ज्या बाबी रेकॉर्डवर आणलेल्या आहेत त्या सगळ्या SIT चौकशीमध्ये आणि न्यायालयाच्या समोर निदर्शनाला आणून दिल्या जातील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।